नमस्कार. नमस्कार. आपण वाई तालुका शिरूर या गावी आलेलो आहे. प्रगतशील शेतकरी ऋषिकेश माने यांच्या सोयाबीनच्या प्लॉटवर आलेला आहे. तर त्यांनी नेटसर्फची जैविक प्रोडक्ट बायोफिट रेंजची वापरली होती. त्यांच्याकडूनच विचारू आपण की कशी वापरली आणि त्यांना ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून रिझल्ट काय आला. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची शेतकऱ्यांना ओळख करून द्या. नमस्कार. माझं नाव ऋषिकेश माने, मुक्काम पोस्ट वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा. नेटसर्फ कंपनीचं हे प्रोडक्ट मी गेली 2012 पासून वापरतोय शेतीमध्ये. तर यंदा सोयाबीनच्या या प्लॉटसाठी मी नेटसर्फचं प्रोडक्ट वापरले. तर ह्याला पूर्व मशागत म्हणजे हा ऊसाचा प्लॉट होता, तर 65 कुट्टी केली होती आपण. 65 कुट्टी केल्यानंतर मेहनत करून सरीवरती आपण टोकन पद्धतीने सोयाबीनची लागण केली. टोकन पद्धती करताना तुम्ही सोयाबीनला काय बीज प्रक्रिया केली का नेटसर्फची? स्टिमरेजच्या द्रावणामध्ये बीज प्रक्रिया केलेली आहे. सोयाबीनची. त्याच्याबरोबर एक कीटकनाशक साधं वापरलं. स्टिमरेज बरोबर कीटकनाशक वापरून बीज प्रक्रिया केली. बरं, आता बीज प्रक्रिया झाल्यानंतर सोयाबीन उगवून आल्यानंतर तुम्ही फवारणी कशाची केली नेटसर्फची? पहिली फवारणी एक 5-6 पानावरती असताना स्टिमरेज बायो 99 आणि एक साधं कीटकनाशक घेतलेलं. त्याच्यानंतर 20-21 दिवसाच्या अंतरानं स्टिमरेज बायो 99 आणि शेटची असे 2 वेळा स्प्रे घेतलेले. 2 स्प्रे घेतलेले आहे. आतापर्यंत टोटल नेटसर्फच्या प्रोडक्टचे 3 फवारणी आपण ह्या प्लॉटवरती केलेली. 3 फवारणी. बरं, सोयाबीन तुम्ही याच वर्षी केलं की याच्या आधी पण करत होता? याच्या आधी पण करत होतो, पण पेरणी पद्धतीत आणि टोकन पद्धतीत उत्पन्नाला फरक पडतो आपल्याला. बरं. म्हणजे टोकन पद्धतीमध्ये आणि आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर ॲव्हरेज गॅरंटेड आपलं 30-40% वाढणार आहे. तुम्ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला सोयाबीनच्या पिकामध्ये काय फरक दिसला? पिकामध्ये फरकमध्ये पानाची रुंदी वाढलेली आहे, फुटव्याची संख्या वाढलेली. आता आपण बघतो इथं फुटवा पण खूप चांगला आहे. आणि शेंगांचं काय सांगताल तुम्ही, किती शेंगा असतील? सरासरी ही 2 बियाची लागण आहे. आपण 2 दाण्याची लागण केलेली आहे. तर एका डाळ्याला त्या दिवशी मी मोजलेलं, तर एका डाळ्याला सरासरी 135-140 शेंगा. पूर्वी अशी निघत होती का? पूर्वी एवढे उत्पादन नव्हतं. एवढं नव्हतं, एवढी शेंग लागत नव्हती. एवढी शेंग पण लागत आणि सगळी शेंग भरीव शेंग आहे, पूर्ण भरलेली शेंग आहे. बरं, तुम्ही हे वापरून समाधानी आहे का? 100%. तुम्ही रासायनिक खताचा खर्च काय कमी झाला काय? नेहमी रासायनिक आपण जेवढं वापरायचो त्यापेक्षा ह्या वेळेस कमी वापरलेलं आहे. तरी किती कमी लागलं तुम्हाला? एक पोतं DAPचं ज्यावेळेस लागण केली टोकन पद्धती, तेवढे सरीवरती आपण सोडलेले.